मॅचला सुरुवात होतोय. पहिला चेंडू परेश यांनी उंचावून मारण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र फटका फसलाय. बाद होतोय पहिल्या चेंडूवरती. परेश सुरेख गोलंदाजी करतो गोलंदाज रोहित. सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती गारद करतो आयकॉन खेळाडू परेश याला. परेशची जागा भरून घेण्यासाठी येतोय तो यश पाटील. आपण पाहतोय स्वर्गीय सावित्री स्मृती चिरले आयोजित भव्य रबर बॉल स्पर्धा 2025. भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण या रबर बॉल चिरलेच्या मैदानावरती पाहतोय आणि अत्तीटत्तीचा सामना देखील पाहायला मिळतोय. मागच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये देखील चुरशीचा सामना पाहायला मिळाला प्रेक्षकांना देखील. रोमहर्ष सामना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रोहित आणि अवांतर चेंडू. पंचांचा इशारा. अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती एक बाद एक. अवांतर धावेंनी मात्र इथं संघाचा खाता ओपन होतोय. रोहित मात्र थोडीशी हलकी स्मित असं करतोय कारण की त्याला माहिती आहे मोठा गडी बाद केलाय. सुरेख चेंडू ऑफसेटच्या दिशेने टोलवलाय. पाहायला लागेल किती धावसंख्या जमतील. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पार इथं पाडली जातोय. 2 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा धावफलकाला जातोय. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 3. या षटकातील अजूनही काहीशे चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू हाताळलाय. रोहित याने सुरेख गोलंदाजी मानावी लागेल कारण की रबर बॉल म्हटलं तर चौकार कमी परंतु षटकार जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. मागच्या सामन्यामध्ये जर पाहायला गेला तर षटकारांचा पाऊस पडला होता. तब्बल 1 बॉलचा पॅकेट संपला होता पहिल्या इनिंग मध्ये. जबरदस्त फटकेबाजी होती. चैतन्य पाटील आणि करण मडवी. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला असणार. आता मात्र निमेश मोहिते. खूप सारा अनुभव त्याच्याकडे आहे निमेश याच्याकडे. इथे पहा खराब चेंडू आणि दंडात्मक कारवाई केली. पंचांनी देखील नो घोषित केलाय. फ्री हिट असेल. चांगली गोलंदाजी करत होता रोहित. लयबद्ध गोलंदाजी होती परंतु इथं मात्र लय मात्र तुटलाय आणि अवांतर चेंडू हाताळलाय. ते पहा समोरच्या दिशेने टोलावलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. होतं मिश याच्याकडे खूप सारा अनुभव आहे परंतु इथं निर्धाव चेंडू हाताळला आहे. 1 डाव तुझा तर 1 डाव माझा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल रोहित याचा. धावसंख्या जर पाहायला गेला तर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 11. खूप सारा बाहेर टाकला जाणारा हा चेंडू अवांतर चेंडू वाईड घोषित केलाय पंचांनी. आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत सुमित पाटील मॅन फ्रॉम गावठाण. बारीक नजर आहे. तीक्ष्ण नजर स्कोररची. इथं मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच लांबी कमी. इथं पहा 2 धाव मात्र काही रोखू शकला नाहीये.
2 धावेने धाव फलकाला जागतोय. षटक संपलंय. षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 14. तोवर सुमधुर ऐकूया डीजे मास्टर. पाच षटकांचा सामना असेल. नक्कीच या स्पर्धेमध्ये जे देणगीदार असतील, जे साथीदार असतील, समर्थक देखील असतील, या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान आहे त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. दुसरा षटक हाताळण्यासाठी येतोय प्रफुल्ल. पुढे सरसावून मारलाय आणि चेंडू जातोय. डाबर लाल दंत मंजन सीमारेषा पार. षटकार. नक्कीच सुरेख फलंदाजी केली जातोय. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 20. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने उंचावून टोलवला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. नक्कीच प्रफुल्लाचा समाचार घेतला जातोय. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि वज्रमुठीमध्ये झेल कैद केले आणि इथं मात्र यश पाटील याची खेळी समाप्त होतोय. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती विवेक मोहिते. प्रफुल्ल याचे जर सुरुवातीचे 2 चेंडू जर पाहायला गेला तर 2 चेंडूवर मोठे प्रहार केले होते. 12 धावसंख्या खर्च केल्या होत्या आणि इथं मात्र तिसऱ्या चेंडूवरती खडी बाद करण्यात यशस्वी ठरतोय प्रफुल्ल पाटील. नवीन फलंदाज स्ट्राईकला आपण पाहतोय विवेक मोहिते. संघाची धावसंख्या आपण जर पाहायला गेलात तर धावसंख्या धावफलकावर लागल्या जाते इथे 2-26. इथं मात्र पंचांनी वॉर्न केलाय. 1 बाउन्स. चेंडूने उचली घेतली होती आणि इथं पहा उंच 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 चेंडू गेलाय सीमारेषे पार. षटकार. धावसंख्या घुटना टेक आणि तमाशा देख. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. विवेक मोहिते याचा षटकार.
इडापिडा टलू दे आणि बलीचं राज्य येऊ दे. कारण शेतकरी टिकला तरच हा देश जगेल आणि टिकेल देखील. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित पाटील. शॉटवर पद्धतीचा चेंडू, काय जबरदस्त फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. सादरपाडा संघाचा आवडता खेळाडू ऐकून आणला होता परेशाला, परंतु काही कामगिरी चांगली करता आली नाहीये. आणि इथं पहा जबरदस्त फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. आणि नक्कीच या षटकाराच्या सहाय्यानं संघाचं अर्धशतक मात्र इथं धावफलकावर लागला जातोय. आणि नक्कीच दमल्यावर आराम घ्यायचा असतो, माघार नाही. हे नक्कीच निमिष मोहिते यानं दाखवून दिलं. जबरदस्त फलंदाजी करतोय, त्याला साथ देखील विवेक मोहिते देतोय. रोहित पाटील याचा नक्कीच समाचार घेतोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, ते एसटी रक्षकाच्या हाताला चेंडू निसटून मागच्या दिशेला जातोय आणि एक धाव मात्र काही रोखू शकला नाही. एका धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 51. पहा खूपसा बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वंतर घोषित केलाय. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत संघाच्या 52. आतापर्यंत सुरेख फलंदाजी इथं मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती परेश आयकॉन खेळाडूला बाद केलं होतं, असं वाटलं होतं कुठेतरी बॅकफुटवर जाईल, परंतु इथं मनीष मोहिते आणि विवेक मोहिते, माफ करा कासूकर, कारण की इथे दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथे उपस्थित नाही आहेत, त्यामुळं थोडस पुन्हा एकदा रोहित, खोलवर टाकलेला चेंडू, ते LBW आउट नाही आहे. इथं मात्र 2 धावा. बाळा कासूकर आपण पाहतोय. थॉर हातोडा, काय जबरदस्त फलंदाजी केली त्यानं. एकदा तर पहा थोडासा झुकतोय आणि चेंडूला दिशा देतोय. सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय तुमच्याकडे. आणि इथं चेंडू दिसेनासा झालाय, गवत असल्यामुळे थोडासा चेंडू दिसेनासा झाला होता, परंतु इथं 2 धाव मात्र काही रोखू शकला नाही. आपलं शरीर किती मोठं आहे यावर अंदाज लावायचा नाही, त्याच्यामध्ये कला किती आहे त्यावर खेळाडू आपल्याला समजतोय की कलाकार आणि खेळाडू षटक संपलाय. षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 56.
हॅलो. चौथं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळते, जिथे मंथनकर गोलंदाजीसाठी दाखल झाला. धावपाडा धावा लागले गेल्या त्या 58 धावा. बॅटिंग करते निशांत 11 दादरपाडा. सुरुवातीला परेश ठाकूर अगदी स्वस्तामध्ये बाद झाला, पण त्यानंतर विवेक कासुकर बाळा आणि दुसऱ्या बाजूला निमिष मोहितेच्या बॅट मधून मोठे फटके देखील पाहायला मिळाले. एका बाजूला आपण परेश ठाकूर ॲज अ आयकॉन दादरपाडा संघातून खेळताना पाहिला, तर दुसऱ्या बाजूला आज प्रफुल्ल पाटील चांबो देखील खेळताना पाहायला मिळणारा. यावेळचा बॉल अगदी भन्नाट वेग देखील पाहायला मिळाला. मंथन करत यासाठी ओळखला जातो. मॅजिकल गोलंदाजी त्याच्याकडे आहे आणि एक द्रुतगतीचा हा गोलंदाज इंडिया स्पोर्ट चिल्ली संघातून सध्या गोलंदाजी करत असताना आपण त्याला पाहू शकतोय. धावा चांगल्या बनल्यात. 5 षटकांची सुद्धा मॅच आज या क्रीडांगणामध्ये 100 धावा काढणारा संघ देखील आपण पाहिलात. त्यानंतर आजची दादागिरी राहिली ती म्हणजे चॅलेंजर चिर्ली या टीमची. यावेळचा बॉल मिस्टर जोर पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर त्यांच्या डोक्यावरून चेंडू चालला आरपार, सीमा पार. मिळतील धावा 6. षटकार. चौसष्ट धावा धावपटा लागल्या गेल्यात. पॅरल स्ट्रोक जमिनीला समान असला फटका निमिष मोहितेच्या बॅट मधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह देखील पाहायला मिळाला. अतिशय चांगले फटके सजवत असताना आपण निमिष मोहितला सध्या पाहतोय. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा तो देखील खेळला, त्यामुळे एक मोठं नाव आहे दादरपाडा टेस्ट क्रिकेट मधील सध्या निमिष मोहिते. यावेळचा बॉल लवकर पिक केला, टप्पा लवकर ओळखला होता, समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. जेल सुटला. निमिष मोहितेचा इथून जेल सुटला गेला आणि 2 धावा देखील इथून कंप्लीट केल्या जातील. अगदी साधा सोपा जेल होता. निमिष मोहितेच्या बॅट मधून मोठे फटके येत होते आणि एक डोकी ठरू शकते ती म्हणजे गोलंदाजी करत असताना सध्या इंडिया स्पोर्ट चिर्ली संघासाठी संगम शेठ माळी यांनी पुरस्कृत केलेला संघ सध्या आपण पाहू शकता. अनेक वेळा याच नावानं खरं तर हा संघ खेळत असतो आणि चांगली कामगिरी अनेक वर्ष या संघाची देखील राहिल्या. पण समोर निशांत 11 दादरपाडा आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आपल्या नावाची काही वेगळी दहशत निर्माण केली. ते नाव आहे निशांत 11 दादरपाडा. यावेळचा बॉल अगदी अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. निमिषच्या बॅटमधून स्क्वेअर लेग पंचांच्या जवळ हा चेंडू ट्रॅव्हल झाला, जिथे सिंगल रन देखील मिळाले गेले आणि या एकेरी धाबेदिवशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 67 धावा. या षटकातील शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. 1 to goal लास्ट डिलिव्हरी. 67 धावा धापडला लागल्या गेल्या. चांगली सध्या बॅटिंग आपल्याला बाळाची पाहायला मिळते. दादरपाडा टेस्ट मधील सर्वाधिक विस्फोटक हार्ड हिटर खेळाडू म्हणून बाळाकडे देखील पाहिलं जातं. यावेळी आक्रमण जरूर चांगला पाहायला मिळाला. वाईडिश लावून रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. सिंगल रन्स कंप्लीट दुसरीसाठी पलटलेत. 2 धावा इथून मिळाल्या जातील आणि या 2 धाबेदिवशी धापटला धावा लागल्या गेल्यात त्या 69 धावा. निशांत 11 दादरपाडा संघाच्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि मैदानामध्ये धापटला धावा लागल्या गेल्या त्या 69 धावा. चला मैदानामध्ये आपण पाण्याची मागणी करतोय. यापुढील होणारा देखील सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना अर्थातच एका बाजूला असेल आई भवानी संकेत स्पोर्ट साई बी, तर त्यांच्या विरुद्ध आयशा स्पोर्ट जासई. यापुढे होणाऱ्या आणखी एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अनिकेत मोकाल इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल, तर त्याच्या विरुद्ध साईश मात्रे उरण विरुद्ध पनवेल अशी तगडी आपल्याला ही मोठी मॅच जरूर पाहायला मिळणार आहे. आणि दोन्ही संघामध्ये तेवढेच मात्र मातबर आपल्याला आयकॉन देखील खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला आयशा जासई या संघाचा आयकॉन अक्षय पवार मॅन फ्रॉम सावळे, तर दुसऱ्या बाजूला संकेत स्पोर्ट साई या संघातून आपण भावेश नाईक मॅन फ्रॉम धारावी या खेळाडूला आपण ऍज अ आयकॉन खेळताना पाहणार आहोत. त्यामुळे एक मोठी मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल, जिथे सध्या मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती चालू आहे, जिथे निशांत 11 दादरपाडा संघ सध्या बॅटिंग करतोय. परेश ठाकूरचा आपण विचार केला तर बोरीच्या क्रीडांगणामध्ये आताच 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम देखील आज सकाळच्या सत्रामध्ये परेश ठाकूरने केला आणि तो देखील आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये खेळण्यासाठी दाखल झाला. असे अनेक खेळाडू आहेत जे खरं एका दिवसामध्ये बऱ्याचशा स्पर्धा खेळतात. आपण केतन मात्रेचा विचार केला तर एका दिवसामध्ये 5 टुर्नामेंट केतन मात्रेने देखील खेळल्यात. हा देखील विक्रम त्याच्या नावावर राहिलाय. आता नुकता चैतन्य पाटील इथून खेळला, पुन्हा एकदा तो बोरीच्या क्रीडांगणामध्ये खेळण्यासाठी दाखल झाला. असे बरेचसे खेळाडू बिझी शेड्यूल त्यांचा असतो, नेहमी त्यांना मागणी असते आणि आज आपण पाहायला गेलं तर
चांगले आयकॉन देखील आपल्या खेळताना पाहायला मिळालेत. विश्वजित ठाकूर असेल, त्यानंतर आपण रोहित गरजचा खेळ पाहिलात, चैतन्य पाटीलची बॅटिंग देखील पाहायला मिळाली. आणि सध्या आपण पाहू शकतो एका बाजूला परेश स्वस्तामध्ये बाद झाला, पण त्यानंतर ग्रामीणचे जे खेळाडू आहेत दादरपाडा संघाचे ते देखील तेवढेच विस्फोटक बॅटिंग करतात. निमिष मोहितेची आज बॅट चांगली बोल आहे, ज्याच्या बॅटमधून पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 षटकार आलेत. 32 रनांवर तो वैयक्तिक खेळतोय. दुसऱ्या बाजूला आपण बाळा कासुकरला देखील पाहू शकता, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. गोलंदाज दाखल झाला. यावेळेचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ रिजन मध्ये प्रफुल्ल पाटील बेगान आले, सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न जरूर चांगला पाहायला मिळाला आणि 2 धावा इथून मिळाल्या जातील. आणि या 2 धाबींची धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 71 धावा, 71 रन्स. 71 धावा धावपटला लागत असताना गोलंदाजी करत असताना आपण प्रिन्सला पाहू शकतोय. निमिष मोहिते जो स्ट्राईकला, त्याच्याकडून प्रचंड अपेक्षा असतील, त्याच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळेल का? यावेळेचा बॉल चांगला मात्र पाठवला, स्लॉट मध्ये आला, पॉटच्या पलीकडे आला हा षटकार. वैयक्तिक 40 धावसंख्या करतोय निमिष मोहिते. या इनिंग मधील आणखी 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निमिषच्या बॅट मधून आपलं अर्धशतक पाहायला मिळेल का? कोलामध्ये टाकला होता, अक्षरशः लेग स्टेजच्या बाहेरून येणारा बॉल देखील पाहायला मिळाला. ब्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर होता, पण पाठीमागे आपण पाहायला गेलात तर चांगलं एक्सटेक्शन देखील करत असताना आपण संदीपला पाहू शकतो. एक चांगली सध्या गोलंदाजी सध्या चालू आहे, पण दुसऱ्या बाजूला निमिष मोहितेच्या बॅटमधून मोठे फटके देखील येत आहेत. नॉस्टॅक एंडला आपण बाळा कासुकरला पाहू शकतो. धावा बनवाव्या लागतील. 5 षटकांमध्ये तुम्हाला 80 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागणार आहेत. यावेळेचा हा बॉल हेलिकॉप्टर रुक त्याला खोदून काढलाय, चेंडू चाललाय सीमा पार. निमिष मोहितेच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा ब्रँड. चौऱ्याऐंशी धावा धावपट्या लागल्या गेल्यात. 84 रन्स. वैयक्तिक 46 धावसंख्या खेळतोय निमिष मोहिते. फुल टॉस बॉल आणि या षटकारानं अर्धशतक कंप्लीट झालं. एकदा निमिष मोहिते आपण बॅट वरती करायची आहे. बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या निमिष मोहिते साठी. नव्वद धावा धावपट्या लागल्या गेल्यात. निशांत 11 दादरपाडा संघाच्या. आयकॉन 0वर बाद झाला आणि त्यानंतर 90 धावा. फुल टॉस बॉल आणखी एक तडाखा निमिष मोहितेच्या बॅट मधून आला. आणखी एक मेगा षटकार. शहाण्णव धावा धावपट्या लागल्या गेल्यात. आज 102 धावा होताना आपण पाहिल्यात. आणि या इनिंग मधील आणखीन शेवटचा एक बॉल अक्रॉस द बॅट ने खेळण्याचा प्रयत्न. अगदी टीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतं. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरीसाठी पलटलेत आणि वेगानं 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न चालू आहे मैदानामध्ये, पण आणि मिसफिल्ड देखील पाहायला मिळाली. 3 धावा कंप्लीट. 99 धावा कंप्लीट केल्यात. निशांत 11 दादरपाडा नाव या संघाच्या नावावर आज वेगळा विक्रम पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन दादरपाडा टीम. आणि निमिष मोदीची एकदा बॅटिंग आवडली, एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. कमालचा खेळ पाहायला मिळाला. नाबाद त्यानं 18 बॉल मध्ये 61 धावा त्याच्या नावावर पाहायला मिळाल्या. असा निमिष मोहिते.
कमालीची बॅटिंग आज पाहायला मिळाली निशांत इलेव्हन दादरपाडा संघाची. 99 धाबा त्यांनी कुठल्याच 100 धाबांचा पाठलाग करायचा. चेंडूची मागणी मैदानामध्ये केली जाते. आमचे परम मित्र महेश पंडित डीजे मॅडी हे देखील एन्जॉय करतात. टेनिस क्रिकेटची स्पर्धा असते, रणजी क्रिकेटची स्पर्धा असते की अनेक करतर स्पर्धेमध्ये डीजे ऑपरेटरची भूमिका साकारणारे आमचे डीजे मॅडी दादरपाडा गावाला बिलॉंग करणारे आणि नेहमीच निशांत इलेव्हन दादरपाडा संघाचे ते समर्थक पाहायला मिळत असतात. नुकताच आपण पाहायला गेलं लेट निशांत इलेव्हन पावसाळी रबर बॉलची स्पर्धा देखील पार पडताना पाहिलीत. जवळजवळ 24 आयकॉन त्या स्पर्धेमध्ये देखील खेळल्या. 48 आयकॉन आय थिंक खेळल्यात त्या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील आपण स्पर्धा पाळलीत. येणारी नाईट क्रिकेटची देखील एक मोठी स्पर्धा आपण दादरपाड्याच्या क्रीडांगणावर पाहणार आहोत. लेट निशांत इलेव्हन दादरपाडा आयोजित नाईट क्रिकेटची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आपण सध्या बोलूयात या मॅचकडे जिथे 100 धाबांचा पाठलाग करायचा. एका बाजूला जर विचार केला तर क्रिकेट कारकिर्दीमध्ये मागील 2 ते 3 वर्षांमध्ये बोर्ले गावाचं नाव अगदी संपूर्ण रायगड ठाणे या जिल्ह्यामध्ये नेणारा खेळाडू त्याचं नाव आहे प्रफुल्ल पाटील तो इन ऍक्शन पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला परेश ठाकूर ह्याचा आयकॉन आपण दादरपाडा संघातून खेळताना पाहणार आहोत. सध्या स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वर्गीय सावित्री स्मृती चिर्ले आयोजित भव्य रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. एक दिवसीय ही स्पर्धा 8 संघ खेळलेत, ज्यामध्ये 8 आयकॉन देखील खेळताना पाहायला मिळालेत. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये मान्य श्री राजेशजी घरत खारकोपर यांचे देखील सोनिक यांचं देखील इथं आगमन होतं. सोनिक राजेश घरत आणि राजेशजी घरत खारकोपर यांचं देखील इथं सहर्ष स्वागत करूयात. खारकोपर टेनिस क्रिकेट बद्दल देखील आपण चर्चा करत होतो संयम की आता सध्या खारकोपर गाव देखील क्रिकेट क्षेत्रामध्ये एकत्र आला. आपण विचार केला तर चांगले खेळाडू देखील पाहायला मिळाले. प्रफुल्ल सारख्या खेळाडूला देखील चांगली मागणी आता पाहायला मिळते. मग विशाल असतील अशा अनेक खेळाडू नेहमीच त्यांना पाहायला मिळत असतात. प्रतीक असतील आणि खारकोपर टेनिस क्रिकेटमध्ये जय हनुमान खारकोपर या नावाची एक वेगळीच ओळख राहिली आणि त्या गावातील राजू जिगर त्यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळतं. 100 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याकरता प्रफुल्ल पाटील मैदानामध्ये 5 षटकं खेळणं फार गरजेचं आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये अर्धशतकीची खेळी अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला सध्या प्रचंड मागण्या. आदर्श पनवेल सारख्या संघामधून आज खेळताना आपण त्याला पाहिलं आणि त्यामुळे प्रफुल्ल पाटील हे देखील तेवढंच मोठं नाव आहे. चॅम्बो या नावानं खरं तर सुप्रसिद्ध आहे आणि आज चॅम्बोचा जलवा चिर्ल्याच्या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल का. एन्जॉय स्पोर्ट चिर्ले संघातून ऍज अ आयकॉन तो खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला निशांत इलेव्हन दादरपाडा संघातून आपण परेश ठाकूरला खेळताना देखील पाहणार आहोत. चला यापुढे होणारी मॅच आई भवानी संकेत स्पोर्ट साई आणि त्यांच्या विरुद्ध आयशा स्पोर्ट जासी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. एका बाजूला जासी संघ सध्या पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये उरण तालुक्यामध्ये सर्वाधिक बक्षिस पटकावणारा संघ असेल तर ते नाव आहे सचिन स्मृती जासई. त्याचे संघाचे कॅप्टन साई शिमात्रे आणि त्यांची संपूर्ण सेना जी प्रचंड इन्फॉर्म मध्ये आयकॉनची स्पर्धा असो किंवा ग्रामीणच्या स्पर्धेमध्ये देखील घवघवीत यश सचिन स्मृती जासी या संघाला मिळालं. मात्र दुसऱ्या बाजूला ज्या खेळाडूंना आपल्या साई गावाची ओळख संपूर्ण रायगड ठाणे या जिल्ह्यांपर्यंत पोहोचवलंय ते नाव आहे अनिकेत मोकल. रन मशीन देखील पाहायला मिळेल आणि ऍज अ आयकॉन त्या संघातून आपण भावेश नाईक या खेळाडूला खेळताना पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूला आपण जासी संघातून ऍज अ आयकॉन सावलेचा वंडर बॉय अर्थातच अक्षय पवार या खेळाडूला देखील खेळताना पाहणार आहोत. पुढील देखील मोठी मॅच आहे. मात्र आपण या मॅच कडे वळतो जिथे 30 चेंडूंमध्ये 100 धाबांचा पाठलाग देखील करायचा आणि 100 धाबांचा पाठलाग करण्यासाठी सलामीला आलाय बोर्ले गावचा सितारा नाव आहे प्रफुल्ल पाटील. नॉस्टा एंडला आपण वंश पाटीलला पाहू शकतोय. गोलंदाज दाखल झालाय परेश ठाकूर. पहिलाच बॉलवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरीसाठी थांबवलं. एका धावेवर थांबावं लागणार आहे आणि एका धावेने सुरुवात झालीय ती म्हणजे एन्जॉय स्पोर्ट चिर्ली या संघाची. प्रफुल्ल पाटील मैदानामध्ये राहणं फार गरजेचं आहे. पण वंश पाटीलकडे सुद्धा ती क्षमता आहे. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो खेळला आणि नेहमी षटकारानं सुरुवात करण्याची एक वेगळी ओळख वंशी पाहायला मिळते. त्यावेळेचा बॉल अगदी धीम्या गतीने टाकलाय. परेश ठाकूर नेहमीच फलंदाजीसाठी ओळखला जातो पण त्याच्याकडे असलेली एक वेगळं कौशल्य आहे ते म्हणजे गोलंदाजी. अनेक वेळा खरं तर त्यानं देखील मिडल षटक टाकलीत.
दुतुम टेनिस क्रिकेटमध्ये आणि हा देखील कारनामा आता करताना सध्या आपण परीक्षेला पाहू शकतो. स्वतः कॉल दिलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ड पहिला हात लागलाय टीम एन्जॉय स्पोर्ट चिर्ले संघाला. वंश पाटील होतील झेलबाद. महत्वाची विकेट परेश ठाकूरने मिळवली आणि मैदानामध्ये नवीन खेळाडू दाखल झाला. यावेळचा हा बॉल अगदी त्याला देखील सरप्राईज करून जाणारा पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. मृणाल आला तिसऱ्या क्रमांकावर. यावेळचा बॉल त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑन रीज मध्ये चेंडू निघून चालला. निस्ता मिस्टोक जरूर होता पण सिंगल वर थांबावं लागेल आणि या सिंगल्सना धावा लागले गेले ते 2 धावा. काही खेळाडू या मैदानापर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. काही खेळाडूंनी खरं तर या मैदानावर येऊन ही स्पर्धा देखील एन्जॉय केल्यात. एक दिवसीय स्पर्धा बरंच काही तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. अगदी संपूर्ण स्पर्धा. यावेळचा हा बॉल परेश ठाकूरचा अक्षरशः यॉर्क पाहायला मिळाला. ब्लॉक करणारा बॉल देखील पाहायला मिळतोय. तिथे आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. इथं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकामध्ये धावा लागले गेल्या. त्या 100 धावांचा पाठलाग करत असताना 1 बाद 2 धावा. तर दोन्ही कॅप्टन आलेत. एका बाजूला आई भवानी संकेतस्फोट साईब आणि त्यांना फाईट करेल आयशा 11 सचिन स्मृती जासई. यापुढे होणारी ही मॅच माननीय श्री राजेशजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एकमेकाच्या विरुद्ध अनेक वेळा खेळलेत पण आज मात्र एक मोठं बॅटल पाहायला मिळेल आणि नाणेफेकीचा कॉल आयशा 11 सचिन स्मृती जासई संघाच्या बाजूने लागला. मोठी मॅच शेवटची मॅच जरूर पाहायला मिळेल. यावेळचा बॉल अगदी यश पाटील आला. यश पाटीलच्या विरुद्ध पहिल्या चेंडूवर चेंडू चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं यश पाटीलचं. मृणालच्या बॅट मधून पाहायला मिळाला. अगदी फस्लिप ला भेदून जाणारा चौकार देखील आला. जिथे 4 धाबांची धाबा लागले गेले त्या 6 धाबा. यावेळचा फटका क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमा पार. मृणालच्या बॅट मधून आला हा षटकार. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या नाही आहेत पण आता मृणालची बॅट बोलते आणि 100चा पाठला मी करू शकतो ही सांगण्यात आता फटकेबाजी देखील केली जाते. या स्पर्धेमध्ये सर्व काय पाहायला मिळतं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी खरं तर आपल्याला एक टॉवर फॅन कूलर पाहायला मिळतो. मान्य श्री राजेशजी घरत साहेबांच्या वतीनं हा कूलर देखील देण्यात आला. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. या बेलचा हा बॉल जिथे वाईडिश लॉंग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. सिंगल रन्स आल्या आणि या सिंगल रन्स न धावपटला धावा लागले गेल्या त्या 13 धावा देखील पाहायला मिळतात. प्रफुल्ल पाटील ची बॅट बोलणं फार गरजेचं आहे. बोर्ले गावचा खरं तर हा सीताराजी हनुमान बोर्ले संघातून बिलॉंग करत असताना अनेक साऱ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात. चॅम्बोच्या नावावर देखील मालिकेवरच्या बाईक आहेत पण या खरं तर चॅम्बोला आता सध्या एन्जॉय स्पोर्ट चिर्ले संघासाठी काहीतरी करावं लागेल. यावेळचा आगळा वेगळा स्ट्रोक फटक्यासाठी ओळखला जातो चॅम्बो आणि त्याच्या बॅट पण आलाय हा षटकार. आक्रमण
हा ट्रॅकर आणि त्याच्यावर मात्र हा फटका सजवलाय प्रफुल्ल पाटील ना चांबोनं आणि चांबोच्या बॅट पुन्हा षटकार. काय नजाकत होती, अगदी काही सेकंदामध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. एवढा फास्ट रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली. पलटवार केला, ज्या वेगानं यशनं बॉल टाकला त्याही पेक्षा दुप्पट वेगानं चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. षटकार देखील पाहायला मिळाला प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून. आणखीन एक तडाखा, डी बॅकवर्ड स्पेल क्षेत्र क्लिअर करणारा बॅक टू बॅक प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून आला हा दुसरा षटकार. पंचवीस धावा धावपट्या लागल्या गेल्यात. आणखीन 75 धाबांची गरज येणारे 19 बॉल 75 धावा या क्रीडांगणांना पाहिल्यात. त्यामुळे मैदानामध्ये चांबो नावाचं वादळ सध्या. 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. स्लो डिलिव्हरी जरूर पाहायला मिळाली. अगदी धीम्या गतीनं बॉल टाकला, वेग काढला होता, त्यामुळे अगदी सरप्राईज करून जाणारा पाहायला मिळाला. प्रफुल्ल पाटीलच्या समोर सिंगल रन्स आले आणि या सिंगल रन्सनं धावपट्या धावा लागल्या गेल्या त्या 26 धावा. येणारे आणखीन आता 18 बॉल जिंकण्यासाठी 74 धावांची गरज आहे. टीम एन्जॉय स्पोर्ट चिर्ले संगमशेठ माळी यांनी पुरस्कृत केला हा संघ पाहायला मिळतोय. अनेक वर्ष याच नावानं हा संघ खेळलाय. बऱ्याचशा युवा तरुणांना संधी दिली संगमशेठ माळी यांनी आणि त्यानंतर या संघामध्ये नेहमीच एक वेगळा जल्लोष पाहायला मिळत असतो. मग त्यामध्ये संदीप असतील, वंश असतील, रोहित पाटील या खेळाडूंनी, मंथन असतील, या खेळाडूंनी चांगली बांधणी केली आणि एन्जॉय स्पोर्ट चिर्ली या संघाचं एक वेगळीच ओळख पाहायला मिळत असते. पण दुसऱ्या बाजूला निशांत लिहून दादरपाडा संघ सुद्धा तेवढा ताकदवर संघ. अगदी काही वर्ष अगोदर गेला तर दादरपाडा संघासमोर कोणी या खेळासाठी तयार होतं. पण मागील 2 ते 3 वर्षामध्ये स्वतःला क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये या संघानं सिद्ध केलं आणि दादरपाडा टेनिस क्रिकेटमध्ये देखील हम किसी कम नाही हे सांगत असताना बऱ्याचशा स्पर्धा याही संघाने गाजवल्यात. त्यामुळे दोन्ही बलाढ्य संघ आहेत. पण आता इथून येणारे 18 बॉल आणि 74 धावांची गरज. समोर प्रफुल्ल पाटील आहे, त्याच्या बॅट मधून मोठे फटके आले तरी या धावा बनवू शकतात. यावेळचा बॉल रोहित गायकवाडचा, रोहितच्या बॉलवर आक्रमण प्रफुल्ल पाटील, चांबोच्या बॅटमला षटकार. संयम तर मिस्टर इंडिया मध्ये बोगांबो फेमस होता, पण सध्या क्रिकेटमध्ये हा चांबो आणि तेवढा चांबो सध्या फेमस आहे आणि त्याच्या चांबोच्या बॅटने षटकार देखील पाहायला मिळालेत. यावेळचा हा बॉल अगदी रोहित गायकवाडने देखील सध्या सरप्राईज केलाय. थोडा चेंडू आतमध्ये वळवला, ही शैली रोहित गायकवाडकडे देखील आहे. चेंडू वळवत असतो. अगदी नेरुलगावच्या टुर्नामेंटमध्ये देखील चांगली कामगिरी रोहितची पाहायला मिळाली होती. तिथे देखील चांगली कामगिरी केली होती. याच रोहितनं पण समोर प्रफुल्ल पाटील आहे, त्याला आक्रमण करायला लागेल. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस वर मात्र आणखी एक तडाखा. चांबोच्या बॅट मधून आला मेगा सिक्सर. येणारी 15 बॉल आणि आणखीन 62 धाबांची गरज आहे. प्रफुल्ल पाटील जे हनुमान बोर्ले संघातून ग्रामीण खरं तर सुरुवातीला खेळला, त्यानंतर मोठमोठ्या स्पर्धा देखील गाजवल्यात आणि आता सध्याच्या घडीला हे फार मोठं नाव आहे. 15 बॉल आणि आणखीन 62 धाबांची गरज. रोहित गायकवाडच्या विरुद्ध षटकार आलाय. यावेळचा बॉल मिस्टर पाठीमाग निमिष मोहिते जज करतात. या मॅच मधील गोल्डन विकेट प्रफुल्ल पाटील चांबो झालाय झेलबाद.
मिळवल्या चांबो जो डोकीदुखी ठरत होता दादरपाडा संघासाठी आणि मैदानामध्ये आता दाखल झाला रोहित पाटील. आणखीन एक मोठं नाव एन्जॉय स्पोर्ट चिर्ले संघाचा खरं तर लीडर संघ नायक मैदानामध्ये दाखल झाला जिथून आता येणारी 14 बॉल आणि 62 धावांचा पाठलाग करायचा. 10 षटकार हवेत संयम. यावेळचा बॉल अगदी सहजरित्या खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. थोडंसं सरप्राईज करून जाणार जरूर पाहायला मिळाला. अगदी हलकासा बाउन्सर देखील पाहायला मिळतोय. एक चांगली कामगिरी सध्या दादरपाडा संघाची देखील पाहायला मिळत आहे. बरेचसे उरण टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर त्यातील हे अनमोल रत्न सध्या मैदानामध्ये खेळतात. यावेळचा बॉल रोहित गायकवाडकडे ही क्षमता आणि यासाठी ओळखला देखील हा खेळाडू जातोय. समीकरण आता बदललं जाईल. येणारे 12 बॉल आणखीन 62 धावांची गरज. यानंतरच्या मॅचची प्रचंड चर्चा सर्वत्र अक्षरशः पाहायला मिळणार आहे. कारण एका बाजूला सावळे गावचा सितारा अक्षय दत्तात्रय पवार खेळताना पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला साई या संघातून धारावी एक्सप्रेस भविष्य येऊ शकत नाही. त्यामुळे साई या संघातून खरं तर शुभम पाटील या खेळाडूची तेवढीच चर्चा राहिली. चिरल्याचा खेळाडू ज्यांना रायगड प्रीमियर लीग मध्ये बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच मिळवलेत देखील. ही चर्चा आपण संयम करत होतो की काही प्रेक्षक देखील रविवार एन्जॉय करत असतात. अगदी प्रेक्षक म्हणून आपल्या संघाला पाहून खरं तर प्रोत्साहन देण्यासाठी ते देखील येत असतात. आयुष घरात आलेत. पहिलाच बॉल खेळत असताना अगदी बॅटची लिडिंग एज यष्टक्षकांना झेल देखील टेपला. मात्र अपील देखील तेवढीच झाली होती. त्यानंतर अपील चैतन्य केली आणि महत्वाची आणखीन एक आल्या पहिल्याच बॉलवर महत्वाचा विकेट देखील मिळवला गोलंदाजांना. पहिल्याच बॉलवर आयुष घरतनं नवीन खेळाडू लॉन्च केला दादरपाडा संघानं. बऱ्याच होतीनंतर एक नवीन खेळाडू लॉन्च केलाय. लोवर फुलटॉस समोरच्या दिशेने खेळला. वाईड डिश लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आलेत वेगानं. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर चांगला राहिला होता. जज करायचं होतं पण वेल जजमेंट पाहायला मिळालं. अगदी शेवटच्या क्षणाला हातातून चेंडू निसटला जिथून अथर्वच्या बॅटमधून फटका पाहायला मिळाला जिथे धावा आल्यात 2. यावेळचा बॉल अगदी स्लोवर पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप अगदी यष्टीरक्षक आणि फर्स्ट स्लिप किती जवळ हे देखील पाहायला मिळतं जेव्हा रिलॅक्स मोडमध्ये खेळत असतात की एखादा संघ. पण सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं जेव्हा रिलॅक्स मोडमध्ये विनोद स्पोर्ट गावठाण खेळत होता तेव्हा एक मोठा खरं तर 440चा हाय व्होल्टेजचा त्यांना झटका जणू काही चॅलेंजर चिरली टीमने दिला. यावेळचा बॉल एक आगळ्या वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा स्वरूपात इथून आणखीन एक धाव मिळायला जाईल आणि एक्स्ट्रा स्वरूपानं धावपटा धावा लागल्या जातील त्या 41 धावा 41 रन्स 41 धावा धावपटला लागल्या गेल्यात. यावेळचा हा बॉल अगदी चांगल्या अँगलला टाकत असताना सध्या आपण गोलंदाजाला पाहिलं. आणखीन एक डॉट बॉल आला. पूर्णपणे प्रेशर मध्ये खेळत असताना सध्या चिरले टीम पाहायला मिळते. जोपर्यंत प्रफुल्ल पाटील मैदानामध्ये होता चांगल्या धावा बनत होत्या पण जसा प्रफुल्ल पाटील बाद झालाय त्यामुळं थोडासा आता संघ देखील बॅकफुटला जाताना पाहायला मिळाला. इथून आणखीन एक खेळाडू बाद झाला. गौरव गायकवाड कदाचित हे षटक टाकतील की काय असं वाटत होतं प्रेक्षकांना देखील पण सध्या बाळा कासुकाच्या हातामध्ये चेंडू दिलाय. यावेळचा बॉल चांगली गोलंदाजी केलाय. यावेळचा हा बॉल समोर रोहित पाटील नॉस्टॅक एंडला आपण संदीप यांना पाहू शकतोय. उर्वरित आणखी 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 59 डाबांची गरज. अंतर फार लांबचा. फुलटॉस बॉल अगदी खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. सिंगल रन्स फक्त नितून मिळाला जाईल. येणारे आणखीन 4 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. ही संपूर्ण मॅच निशांत 11 दादरपाडा संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळाली.
एक्स्ट्रा स्वरूपात धाव जोडली जाईल. वन साइड मॅच पूर्णपणे या मॅच मध्ये जिथे 100 धावांचा पाठलाग करण्याचा सुरुवातीपासून प्रेशरमध्ये खेळताना पाहायला मिळाला तो म्हणजे टीम एन्जॉय स्पोर्ट चिरले. थोडासा बॅकफुटला गेलाय यावेळचा हा बॉल. पुन्हा एकदा आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न जरूर आहे पण पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला मिळते. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि हे षटक थोडंसं लांब देखील होताना पाहायला मिळते. संदीपच्या समोर आणखीन एक डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळाला. आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 55 धावांची गरज आहे. बरेचसे खेळाडू आहेत जी आपण चर्चा केली की परीक्षला देखील आणखीन एक टुर्नामेंट खेळण्यासाठी जायचं आहे. पूर्ण दिवस घराच्या बाहेर जाऊन 1-1, 2-2 टुर्नामेंट खेळणारे खेळाडू देखील पाहायला मिळतात. 9चा इशारा आला पंचांचा आणि पाठीमाग चेंडू देखील ट्रॅव्हल झाला जिथे लॉंग स्टॉप रिझन क्लिअर करणारा आपण बॉल पाहिला. जिथे नशिबाचा पंजा मिळतो एन्जॉय स्पोर्ट चिरली या संघाला. अठरा बॉल मध्ये 61 धावा काढणारा निमिष मोहिते ठरला या सामन्याचा सामनावीर. आपण या निमिष